सो फ्रेंड फायनली परत एक छोटा ब्लॉग तुमच्यासाठी. तर आज आपण 360 3x हा यूज करणार मोटो ब्लॉगिंगसाठी. तर मी अजूनपर्यंत घेतल्यापासून तो यूज नाही केला मोटो ब्लॉगिंगसाठी, त्यामुळे आपल्याला काही त्याच्यावर एक्सपिरियन्स करता येत नाही आहे. तर 4K आणि 2K कसं शूट होतं ते आपण बघूया. ॲक्च्युली 5K पण त्याला रिझोल्युशन आहे, पण बघूया आपण अगदी 4K मध्ये ट्राय करून मोटो ब्लॉगिंगसाठी. माईक कंडिशन कशी आहे त्याची. ॲक्च्युली माईक ॲडॅप्टर वगैरे आपल्याकडे नाही आहे, बट असं थोडं चाललं आहे की थोडं काहीतरी जुगाड करून एक ट्राय करूया माईकसाठी. त्याची साऊंड क्वालिटी वगैरे कशी येते, काय येते, तर बघूया जॉईन करून. तर असा आहे आपला 360 इंस्टा X3. सो आज ट्राय करून बघूया काय कंडिशन आहे त्याची, कसं रिझोल्युशन होतंय 4K 2K. आज पहिल्यांदाच आपण हेल्मेटला तो अटॅच करणार आहोत माउंटला, तर बघूया. बाकीच्या मी अशा व्हिडिओ बनवून इंस्टाला रील्स म्हणून अपलोड केलेले आहेत, तर तिथे जाऊन पण तुम्ही चेकआउट करू शकता. आपला इंस्टा आय डी आहे JamesRaw86. तिथे पण याचे सगळे तुम्ही शॉर्ट्स व्हिडिओ बघू शकता. थोडेफार घेतलेत आपण, तर आपल्याला तेवढं त्याचं अजून नॉलेज नाही आहे, बट आपण असते असते ट्राय करणार आहोत. तर आज फर्स्ट आपण मोटो ब्लॉगिंगसाठी तो यूज करणार आहोत. तर चला बघूया, अटॅच करून घेऊया हेल्मेटला. तर ॲक्च्युली आपण हा 8K ब्लूटूथ त्याला अटॅच करून बघणार आहोत. साऊंड क्वालिटी वगैरे कशी येते, कारण त्याला फ्रिक्वेन्सी जरा जास्त आहे. त्यामुळे मी 1-2 व्हिडिओ याचे बघितलेले आहेत यूट्यूबवर. त्यामुळे माझा प्लॅन चालू आहे थोडंसं याला आज यूज करूया आपल्या MSKवर, सॉरी SMK हेल्मेटवर, जो आपण कंटिन्यू यूज करतो. तर हा माझा चालू यूज करण्यासाठी. ॲमेझॉनवर अवेलेबल आहे, बाय करू शकता. मी ॲक्च्युली हा गॅजेट बरेच वर्षापूर्वी ॲमेझॉनवरनं बाय केलेला. तर माझा असं प्लॅन चालू आहे, मी बरेच दिवस त्याला यूज नाही केला. त्याची चार्जिंग वगैरे आहे का बघूया. आणि पहिली गोष्ट म्हणजे 360ला हँडलिंग करणं तेवढं इझी नाही आहे, थोडासा स्टडी करायला लागतो. पण आपण यूज करून बघणार, कारण घेतलं आहे त्यापासून आपण यूजच केलं नाही. आपण काही राईडला यूज पण नाही केला आहे तो, कारण की कसं आहे, त्याला मेमरी कार्ड जो असतो तो स्ट्रॉंग कॅपॅसिटीचा लागतो, म्हणजे 128, पण त्याचा हायस्ट स्पीड 190 60 MB असं वगैरे लागतो. तर आपण तो पण बाय करणार आहोत थोड्या दिवसांनी. तर बघूया हा याचा यूज होतो की नाही. प्लॅनिंग तो करके देखेंगे ना यार. सो फायनली आपला 360 आणि हा त्याचाच केस आहे ॲक्च्युली ते हेल्मेटला माउंट करण्यासाठी. तर ही पण आपण बाय केलं ॲमेझॉनवरून. नॉर्मली आहे, जास्त महाग नाही आहे, 200 समथिंग 250 रुपीज वगैरे आहे ॲमेझॉनवर, बाय करू शकता. तर असं काही त्याला अटॅचमेंट आहे, दाखवतो मला. ॲक्च्युली बघायला गेलं तर 360 3x इंस्टा खूप हेवी आहे. त्या मतानं जेव्हा मी त्याला अनबॉक्सिंग केलं तेव्हा तो मला म्हणजे वाटत होता खूप हेवी आहे, गोप्रोच्या लेवलला आहे समथिंग. पण जस्ट हँडलिंग करून बघूया. थोडीशी भीती वाटते, कारण ज्या या लेन्स आहेत तुम्ही बघताय, इथे तुम्ही बघू शकता ज्या लेन्स आहेत ना, या खूप म्हणजे याला आपण काय प्रोटेक्टिव्ह काही लावलेला नाही आहे. याचा एक लेन्स कवर येतो, तो पण आपण 2-3 दिवसांनी बाय करूया. कारण जर कॅमेरा कुठे पडतोय आणि लेन्सला जर डॅमेज होतोय तर इंस्टा 360 आउट ऑफ. बघूया. तर फायनली आपला SMK हेल्मेट रेडी. तर बघूया याला. ॲक्च्युली बघायला गेलं तर असा माउंट करून घ्यायला लागेल. सो लेस्ट झाल्यानंतर दाखवतो. तर असं काहीतरी सर्चिंग चालू आहे त्यामध्ये, तर बघूया. फायनली स्वामींच्या कृपेने अटॅच होऊन द्या, मग आपण बघूया. तर ॲक्च्युली याचा थोडासा इश्यू होतोय. काय इश्यू होतोय, ब्लूटूथ पेअरला घेत नाही आहे. तर आपण आयपॉड एअरपॉड यूज केलेला आहे, तर तो लगेच अटॅच झालेला आहे आणि आवाज थोडासा खरखरतोय. पण आपण बघूया हेल्मेटमध्ये टाकून काय याचा रिस्पॉन्स येतो ते. तर चलो देखते हैं. तर चलो फ्रेंड, बघूया याच कसं काय स्टेबल राहतोय की नाही. श्री स्वामी समर्थ. फायनली थोडंफार ट्रबल भेटेल व्हिडिओसाठी, पण जस्ट आपण घेतल्यापासून ऍक्च्युली बघायला गेलं तर मोटो ब्लॉगिंग
याच्यावर केलेलं नाहीये 360 वर. थोडस ऍडजस्टमेंट आणि थोडी सेटिंग, व्हॉइस सेटिंग साठी थोडस जुगाड केलंय आपण. तर चला बघू अँगल वगैरे कसं आहे, नो आयडिया, बट चांगलाच असणार आहे. साऊंड क्वालिटी थोडीशी तुम्हाला गोप्रो पेक्षा थोडी वेगळी वाटणार आहे. हो हो हो. बाकी हँडलिंगला वगैरे व्यवस्थित आहे, फक्त डिस्प्ले थोडासा दिसत नाहीये, त्यामुळे थोडस आपल्याला हा जो अँगल आहे गाडीचा तो कसा आहे समजत नाहीये. बाकी सेटअप एकदम जबरदस्त झालेला आहे. वाव. ऍक्च्युली गोप्रोची सवय झाली त्यामुळे ओके, दॅट्स गुड. ऍक्च्युली आपलं बजेट नव्हतं 4 किंवा 5x त्यामुळे 3x आपण सध्या नॉर्मली युजला घेतलं, कारण आपण राईडला शक्यतो हेल्मेट माउंटला शक्यतो आपण गोप्रोच यूज करणार आहोत. आपण इथे फक्त थोडस वाईट अँगल वगैरे बॅक साईड फ्रंट साईडची घेण्यासाठी मी तो यूज करणार आहे. आणि बाकी काय 3D शूट वगैरे करायचं असेल 360 त्याच्यासाठी. बट अँगल वगैरे कसं आहे नो आयडिया. चलो व्हिडिओ रेकॉर्डिंग झाल्यावर बघूया, कारण याच्याला 8K क्वालिटी आहे, त्याने 5x घेतलेला आहे, त्यामुळे गुड. टेम्पोवाला कधी बाहेर जाईल. ओके, एवढे मोठे मोठे थोडासा आवाजाचा प्रॉब्लेम होणार आहे तुम्हाला, कारण जस्ट आपण थोडस बरेच दिवसापासून माझं प्लॅनिंग आहे ऍक्च्युली बघायला गेला तर, की आपण मोटो ब्लॉगिंग साठी यूज करून बघूया. जर सक्सेसफुली झालं तर मध्ये मध्ये आपण मोटो ब्लॉगिंग याच्यावर करू. पण व्हॉइस क्वालिटी कशी आहे ते थोडस चेक करायसाठी मी आज लावलेलं आहे. बाकी क्लायमेट एक नंबर, अलिबागचं भरपूर थंडी आहे. आता आपण हे ऍक्च्युली ब्लॉक सेटअप मध्ये आता मी हे केलेलं आहे, 3D सेटअप केलेलं नाहीये, कारण ते काय होतंय 3D सेटअपला आपण बघूया नंतर यूज करून, तो पण यूज करणार आहोत थोडं थोडं, पण हे जरा पहिलंच यूज आहे त्यामुळे थोडस बरं वाटतं. फक्त हा आपला अँगल कसा येतो नो आयडिया. चला बघू. बाकी आता सध्या काही राईडचा प्लॅन नाहीये. दिवागर हरिहरेश्वर चालू आहे, डेट फिक्स नाहीये, बघूया. तसं आज पण क्राऊड आहे अलिबाग मध्ये. ते उद्या फ्रायडे, सॅटरडे, संडे, सो सॅटरडे अँड संडे वीक, डेली वीक बोलला तर वीकली मध्ये सॅटरडे संडे जबरदस्त हाऊसफुल. ऍक्च्युली 2 रिसॉर्टचं आपल्याला व्हिडिओ शूटचं आलेलं आहे, बघूया. नवीन रिसॉर्ट आहेत दोन्ही, करून तर बघूया. करायचं चाललंय ऍक्च्युली, आपलं थोडस हो हो चलो. वाव. ऍक्च्युली ऊन जास्त पडत नाहीये, थोडस बोरट बोरट क्लायमेट आहे, बट इज ओके. थोडस आकाश क्लिअर असेल तर थोडीशी मजा पण येते.
बाकी सकाळी सकाळी राईड करायला एवढी मजा येते ना. ऍक्च्युली मी कनेक्ट केलंय ब्लूटूथ, बट स्वामींच्या कृपेने कनेक्ट झालेला आणि व्हॉइस क्वालिटी चांगली असली पाहिजे. व्हिडिओ करायचे असेल ना, त्याच दिवशी अशी ट्रॅफिक मिळतं ना, एवढं क्राऊड, बस या. ऍक्च्युली 128 मेमरी कार्ड आपण परचेस करायचं चाललंय, बट स्पेडिंग मध्ये 900 MB आपण घेणार आहोत, कारण त्याला स्पेडिंग चांगली हवी आहे इन्स्टाला किंवा गोप्रोला सुद्धा. So that's good. Around Amazon price and Flipkart price 2000 rupees. No discount, no offer. So बघूया, कारण घ्यावंच लागेल, कारण आपल्याला 2 कॅमेरे जर राईडला यूज करायचे असतील तर एक्झॅक्टली म्हणजे 2 कॅरी करायला लागणार आहेत मेमरी कार्ड. कारण डिपेंड टू मेमरी कार्ड, कारण 2K किंवा 4K शूट करायचं झालं तर ऍक्च्युली आपल्याला जास्त स्पीड्स वाले, म्हणजे जास्त स्पीडिंग MB कॅप्चर करतील असेच आपल्याला यूज करायला लागणार आहेत. त्यामुळे लोकल मेमरी कार्ड खूप इश्यू येतो. सो बघूया. चलो चल रे. ट्रक वाले आहे ना, म्हणजे रोजची झंझट आहे, दुनियाभरचं ट्रॅफिक करून होतं. वाव. बाकी डेल्टाला पण आज समजलंय की आज आपण मोठं ब्लॉगिंग करतोय, तर फुल जोश मध्ये. वा वा वा. असं बरेच दिवस मी ऍक्च्युली कॅफेत जाताना अजून म्हणजे शूट नाही केले, फक्त 360 मध्ये आपण थोडेसे शॉर्ट व्हिडिओ बनवलेत, तर चलता है भाई. मेन ऍक्च्युली हा अँगल आपला मोटो ब्लॉगिंगचा कसा येतोय, चांगला झाला पाहिजे. आता हे 2K मी 2K मध्ये करतोय, तर आपण गोप्रोला सुद्धा 2K मध्येच करतो, 4K मध्ये आपण नाही करत आहोत. तर आज आपण 2K ची क्वालिटी बघूया आणि छोटासा व्हिडिओ नंतर उद्या वगैरे 4K मध्ये आपण शूट करून बघूया. कॅमेरा चालू है. और यश ने तो कावासाकी लेने के बाद चैनल ओपन किया और बहुत धूम मचा रहा है यूट्यूब इंस्टाग्राम पे. एग्जैक्टली स्पोर्ट्स बाइक है उसके पास. ऍक्च्युली क्रेज आहे स्पोर्ट बाईकचा, बट चांगला आहे, तो पण खूप मेहनत करतोय. मेहनत का फल मीठा होता है. एक्झॅक्टली. ऍक्च्युली बघायला गेला तर एक गोवा मालवण ट्रिप करायचं चाललंय बाईकवर, अजून केलेलं नाहीये. लॉंग ड्राईव्ह साठी जरा मजा येईल, बट बघूया.
आणि बघायला गेलात तर मोटो ब्लॉकिंग इझी नाहीये. खूप यार मेहनत करायला लागते या गोष्टींसाठी. तरी आपण काही काही अँगल ट्रॅव्हल करताना यूज नाही करत आहोत. जस्ट आपण गोप्रो वरनं शॉट घेतोय, व्हिडिओ बनवतोय. काही जण कॅरी टू गोप्रो, मोबाईल 360. मेहनत आहे भाई, मेहनत आहे. चलो, कमीत कमी आता आपल्या घरापासून ते अलिबाग म्हणजे कॅफे पर्यंत समथिंग 8 मिनिटाचा वगैरे 10 मिनिटाचा ब्लॉग होईल. शुअर नाहीये पण होईल. तर बघू आपण. ऍक्च्युली बघायला गेलात तर ब्लॉग 15 ते 20 मिनिटाच्या मध्ये झाला पाहिजे. कारण काय होतंय, मी थोडासा स्टडी केलाय. 25 ते 30 जे मिनिट्स असतात ते लोक जास्त वॉच करत नाहीयेत. ते कधी वॉच करतील, जेव्हा आपले सबस्क्रायबर्स पूर्ण होतील अँड डेली ब्लॉगिंग आपण चालू करू किंवा डेली कुठे आपण राईडला जाऊ. त्यामुळे त्या लोकांना बघायला सुद्धा मजा येईल. तर बघूया. बघूया. एकदम बऱ्याच दिवसापासून हा 360 माझं मोठं ब्लॉगिंग करण्याचं प्लॅनिंग होतं. बट व्हॉइस रेकॉर्डिंग जर सक्सेसफुल झाली ब्लूटूथ वर किंवा आयपॉड वर आपण जे अटॅच केले ब्लूटूथनी, तो भाई क्या तो दिन बन गया. खर्चा बचेगा, सब बचेगा, है ना. ब्लूटूथ पडली नाही म्हणजे झालं यार. थोडस मोटो ब्लॉगिंग साठी पण थोडस बहुत महंगी है रे वो ब्लूटूथ मेरी एयरपॉड्स.